भिवंडी तालुक्यातील पडगाव वाहुली हद्दीतील पांडवगडावर साफसफाई दरम्यान ग्रामस्थांना पांडवकालीन शिवलिंग आणि पुरातन काळातील पादुका सापडल्या आहेत। या ऐतिहासिक ठेव्यामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे पांडव आणि पांडवांच्या नातवांनी या शिवलिंगाची स्थापना केली असावी असा अंदाज व्यक्त करत ग्रामस्थांनी या शिवलिंगाला पांडवकेश्वर असे नाव दिले आहे। दरम्यान ही जागा फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या हद्दीत असल्याने ग्रामस्थांनी पूजा अर्चना करण्यासाठी व देखभाल करण्यासाठी परवानगी मागितली आहे। तसेच या संदर्भात प्रशासनाच्या वतीने पाठपुरावा करण्याचा निर्णय देखील यावेळी घेतला आहे। यावेळी कुंभरेश्वर पडग्याचे व अखिल भारतीय संत समिती कोकण प्रांत सहमंत्री श्री शिवरूपानंद स्वामीजी, विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री राजू पाटील, बजरंग दल जिल्हा संयोजक संदीप जाधव, विश्व हिंदू परिषद बजरंग दल पडगा प्रखंड संयोजक सागर बाळकृष्ण ठाकरे, उद्योगपती योगेश गायकर, शत्रुघ्न जाधव, सुरेंद्र पाटील, शेखर ठाणगे, दीपक भोईर, विवेक पाटील, माधव महाराज भोईर तसेच पडगा पोलीस स्टेशनचे API शिंगटे सर व फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। या ठिकाणी नियमित धार्मिक कार्यक्रम आणि देखभाल करण्यासाठी अधिकृत परवानगी मिळावी यासाठी महाराजांनी पुढाकार घेतला आहे। तर चला पाहूया या शुभप्रसंगी काही क्षणचित्रे। हर हर महादेव, हर हर महादेव, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय, विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, पांडुकेश्वराय शिव पांडुकेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय, पांडुकेश्वराय शिव पांडुकेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय, पांडुकेश्वराय शिव पांडुकेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः। भगवान की जय, पांडुकेश्वर भगवान की जय, नमः पार्वती पताये, हर हर महादेव। माझ्या अंगावर तर शहारेच आले महाराज। महाराज माझ्या बरोबर होते। महाराज बोलले चला आपण गडावर जाऊया। गडावर गेल्यानंतर जी साफसफाई करत असताना मी खाली उतरलो होतो कुंडामध्ये। ऐका ना, कुंडामध्ये मला शिवलिंग दिसल्याबरोबर अंगावर शहारेच आले आणि ते साफ करत असताना अजून एक देवीची पादुका देवांची, ते कोणत्या आहेत काय माहिती नाही, आपण ते बघू नंतर। तर हे साफ करत असताना दोन्ही आढळले, प्रथम मला दिसले आणि त्याच्याने मी जे वर आपले काय सगळे आपले जो पांडवगडाचे सहकारी होते त्यांना सांगितलं असं असं आहे बघा इथे, आणि त्यांनी मग फॉरेस्ट डिपार्टमेंटला आणि पोलिसांना बोलून घेतले इकडे, त्यांना दाखवले, प्रशासन कार्याने सगळं करून घेतले। आपण आता पांडुकेश्वर नाव आपले स्वामीजी बोलले, आपण आता ज्या आपल्याला शिवलिंग सापडल्यानंतर पांडुकेश्वर हा नाव द्यायचं आपण। तर प्रशासनाकडून आम्हाला हीच अपेक्षा आहे की त्यांनी याचं रक्षण करावं, नाहीतर आम्हाला तरी सांगावं, कारण मी रोजचा इथे येत असतो। दिवाबत्ती माझ्या हातून रोजची असते। हर हर महादेव, हर हर महादेव। महाराज काय सांगणार, इथे पांडवगडावर आपल्याला शिवलिंग मिळालेलं आहे, कशासाठी आपण इथं आलो होतो, काय नेमकं चालू होतं इथं, कसा शोध लागला? जय श्रीराम। महाशिवरात्रीचा जवळच आलेला हा पर्व, या निमित्तानं इथं हजारोच्या संख्येनं भाविक भक्त येत असतात पांडवगडावरती। तर त्या निमित्तानं की हे जे पांडव कुंड जे आहेत पाण्याचे, हे तीर्थ म्हणून पित असतात, पाणी प्राशन करत असतात। तर आम्ही रीतसर फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं ह्याची साफसफाईसाठी परमिशन घेऊन आम्ही या ठिकाणी साफसफाई करत असताना, कुंडांची साफसफाई, आजूबाजूचा परिसर साफ करण्यासाठी करत असताना, कुंडाची साफसफाई करत असताना या ठिकाणी एक पुरातन एकदम काळातलं जे शिवलिंग आहे
हे आम्हाला या ठिकाणी सापडलेलं आहे. आणि दुसरं की एक पादुका कुठल्या तरी महान संतांच्या पादुका आहेत त्या, आणि त्या पादुकाही या ठिकाणी आढळून आलेल्या आहे. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की या पादुकाची आणि हे जे आपले जे सापडलेले हे श्रद्धास्थानाचे आपले जे वस्तू आहेत यांची जोपासना व्यवस्थित व्हावी आणि यांचं पावित्र्यता टिकून राहावी याकरता आम्ही आता जे आलेले यांचे जे अधिकारी, पोलीस डिपार्टमेंटचे, फॉरेस्टचे जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे. आता हे शिवलिंगाचा आकार आणि शिवलिंग हे भग्न आहे, पण ते जे आहे त्याची मी माझ्या अभ्यासानुसार मी जर त्याची थोडीशी शास्त्रीय माहिती घेऊन अभ्यास करून बघितला तर ते फार अतिशय पुरातन काळातील असल्यासारखं वाटत आहे. कारण हे पांडवगड आणि पांडवांची तपोभूमी आणि नाथपंथांचे तपोभूमी हे स्थान आहे. तर त्यानुसार आपण हे शिवलिंग जे बघितलं, हे शिवलिंग जे आहे ह्याची पूजा त्या काळामध्ये आम्हाला असं वाटतं की स्वयं पांडव इथं ज्या वेळेला आले होते त्या पांडवांनी ह्याची शिवलिंगाची स्थापना करून ह्याची पूजा अर्चा केली असावी. त्यानुसार आम्ही ह्या जे शिवलिंग आहे या शिवलिंगाला पांडुकेश्वर असं नामकरण आपण केलेलं आहे. कारण हे पांडवांचं असल्यामुळं पांडवांचे ईश्वर असं पांडुकेश्वर असं ह्या शिवलिंगाचे आपण नामघोष आपण करीत आहोत. शंकराचं जे वर्षभरातला एक मोठा पर्व जर का असेल तर तो महाशिवरात्रीचा पर्व आहे. आणि महाशिवरात्रीच्या पर्वावरती या ठिकाणी हजारोच्या संख्येनं परिसरातील पंचकृषीतील खूप लोक इथं येत असतात आणि या ठिकाणी भजन कीर्तन करत असतात. या ठिकाणी पूजा अर्चा होत असते, तीर्थप्राशन करत असतं. आणि त्याच्या स्वच्छतेच्या ह्याच्यानुसार शंकरानं आम्हाला काय असा साक्षात्कार दिलेला आहे किंवा पुरातन काहीतरी इथं जे वास्तू होती असं आम्हाला ते दर्शवून दिलेलं आहे शंकरानं. हे स्वयं म्हणजे हे भगवंतानंच, भोलेनाथानंच आम्हाला हे दृष्टांत आणि साक्षात्कार दिलेला आहे असं मी या ठिकाणी व्यक्त करत आहे. हर हर महादेव, हर हर महादेव. फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून आपण कुठल्या पद्धतीने अपेक्षा करत आहात मग? फॉरेस्ट डिपार्टमेंटला आपण या ठिकाणी सांगत आहे की कारण ही जागा फॉरेस्टची आहे, त्यामुळं आम्ही सांगत आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंटनं आमचे जे मायबाप आहे, शंकर भगवान हे आमचे मायबाप आहे. आमचे आईवडील तुमचे जरी कुणाचे दिसले तरी तुम्ही नमस्कार त्याला करणार. तसं आम्ही फॉरेस्ट आम्हाला हे सापडलेलं आहे तर आम्ही त्याची पूजा अर्चा असो, त्याची पावित्र्यता राहील किंवा नमस्कार असेल ते श्रद्धास्थानानुसार आम्ही त्याचं करण्याचे आम्ही त्यांच्याकडे परमिशन मागत आहे की एकतर तुम्ही त्याची जोपासना करा किंवा आम्हाला तो अधिकार द्या की ह्याची आपण पूजा अर्चा करू. मग तिकडून काय रिप्लाय आले का? नाही, अजून काही तसा रिप्लाय आलेला नाही आहे, पण आम्ही त्याचा पाठपुरावा लवकरच आम्ही करू. ओके. तसं पाहायला गेलं तर या पांडवगडावर आम्ही आता बाजूचेच रहिवासी आहोत. ज्यावर 25 आम्ही सर्व गावं आहेत. पूर्वीपासून आम्हाला माहीत आहे, आमचे वाडवडील सांगतायत का वर आपल्या या डोंगरावर पांडवकाली लेणी आहेत, पांडवकुंड आहेत. मग पूर्वी जनावरं घेऊन आम्ही यायचो, मग इथलंच पाणी प्यायचे. जे पण जंगलात आले कोणी असो फिरणारे असणारे काही जनावरांच्या किंवा जनावरं चरायला आली, गाई म्हशी घेऊन आल्यानंतर इथंच पाणी प्यायचे अशी पूर्वीपासून आमचे जुने लोक सांगायचे. पण आता या 2-4 वर्षामध्ये इथं नामकरण पण झालं पांडवगड. आणि मग प्रत्येक शिवरात्रीला आम्ही इथे येतोय. सर्व महाराजसुद्धा दरवर्षी येत आहेत. आणि मग असं मग ह्या वर्षीसुद्धा शिवरात्रीचा पर्वकाल जवळ आलेला आहे. मग इथे थोडीशी काहीतरी स्वच्छता व्हावी, भाविकांना बसायला जागा व्हावी. आणि आपलं स्थान आहे, आपलं हिंदूचं स्थान आहे, शिवलिंग आहे, म्हणजे एक पांडवकालीन आहे, मग हे स्वच्छता व्हावी यासाठी हे पाणीसुद्धा स्वच्छ व्हावं, थोडे कुंड स्वच्छ व्हावी म्हणून सकाळपासून ही काही मंडळी सर्व स्वच्छता करत होती. आणि एवढ्यात मला फोन आला की महाराज तुम्ही लवकर यायचं आहे का, कारण हा कुंड स्वच्छ करत असताना इथं काही एक शिवलिंग सापडलं आहे आणि एक पादुका सापडल्यात. आता हे पुरातन शिवलिंग आहे. आम्ही पण पाहिलं, आता तुम्ही मग फोटो घेतलेत, तुम्ही पण पाहिलंय की शिवलिंग पण आहे आणि पादुका सुद्धा आहेत. म्हणजे हे पांडवकालीन असलेली लेणी, पांडवकालीन जे पांडवांनी स्थापन केलेलं हे शिवलिंग आहे. मग या शिवलिंगाचे आता पूजन व्हावं, पूजा व्हावी पहा. आणि काय योगायोग, काय देवाचा साक्षात्कार झाला पहा. शिवरात्रीचा पर्वकाल जवळ येतोय आणि आम्हाला शिवलिंग सापडते स्वच्छता करताना. म्हणजे एक देवाचीच लीला आहे, देवाचीच गुण लीला आहे आणि महादेवाचा साक्षात्कार आम्हाला झालेला आहे. म्हणून आम्ही या प्रशासनाला, या फॉरेस्ट डिपार्टमेंटला विनंती करतो की आम्हाला त्या शिवलिंगाची पूजा करण्याचा अधिकार मिळावा, त्या पादुकांचा पूजा करण्याचा अधिकार मिळावा, त्यांचे व्यवस्थित संरक्षण व्हावं, त्यांची रोज पूजा व्हावी हीच आम्ही त्यांच्याकडे विनंती करतोय आणि तो अधिकार त्यांनी आम्हाला द्यावा.
जय श्रीराम. जय श्री